राज्यभर आज शिक्षक संघटनांनी जे आहे ते काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। खरं तर राज्यातील विविध शाळांमध्ये आज शिक्षक जे आहेत ते काम बंद आंदोलन करणार आहेत। खरं तर सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीनं टीईटी सक्तीची असल्याचा निर्णय जो आहे तो दिलेला आहे आणि त्याच्या विरोधातच आता शिक्षक संघटनांनी जे आहे ते राज्य सरकारने या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी जी आहे ती केलेली आहे आणि त्यासाठीच हा राज्यव्यापी काम बंद आंदोलन जे आहे ते आज शिक्षकांनी पुकारलेलं आहे। खरं तर या आंदोलनामध्ये खाजगी शाळा असतील तसेच अनुदानित शाळांनी देखील सहभाग घेतल्याचं शिक्षक संघटनांकडून दावा केला जातोय। शिक्षकांनी ज्या पद्धतीनं टीईटी जे आहे ती सक्तीची केलेली आहे शिक्षकांसाठी, कारण जे शिक्षक आत्ता गेल्या अनेक वर्षांपासून शिकवत आहेत त्यांना देखील टीईटीची परीक्षा जी आहे ती देणं बंधनकारक केलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरचे आहे तर ही टीईटी सक्तीची जे काही सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्यावर राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी अशी प्रमुख मागणी घेऊन हा जो बंद आहे आजचा काम बंद आंदोलन जे आहे ते पुकारलेलं आहे। त्याचबरोबरीनं केंद्र सरकारच्या माध्यमातून NCTEची जी काही निकष आहेत त्या निकषांमध्ये देखील बदल करावेत अशी मागणी या शिक्षक संघटनांनी केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती खरं तर सोलापुरातील अनेक शाळा ज्या आहेत त्या आज शाळा सुरू आहेत, मात्र शिक्षक या आंदोलनात सहभागी असल्यामुळे ते शिकवण्यासाठी येणार नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे अनेक शाळांच्या बाहेर तसेच अनेक शाळांच्या मैदानावर जो आहे तो शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीतच शिक्षकांच्या या मागण्यांसाठी वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या आंदोलनात सहभागी झाल्याचा देखील दावा करण्यात येतोय। मात्र जी शिक्षकांची जी मध्यवर्ती संघटना आहे तर ती संघटना म्हणजेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना जो आहे ती या संपात कुठेही सहभागी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे अनेक संघटना या आंदोलनात सहभागी असल्या तरी मध्यवर्ती संघटना आहे प्राथमिक शिक्षकांची ती मात्र या आंदोलनात सहभागी नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांनी देखील आदेश काढलेले आहेत की जे शिक्षक जे आहेत यामध्ये या संपात काम बंद आंदोलनात सहभागी होतील त्यांचा 1 दिवसाचं वेतन जे आहे ते देखील कापण्यात येणार असल्याचा आदेश जो आहे तो शिक्षण संचालकांनी काढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।